रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी आता राज्यभरातून होते आहे। रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत। रतन टाटा आणि टाटा कुटुंबियांचं मोठं योगदान देशाच्या जडणघडणीमध्ये। काय आहे टाटांचं भारतीयांसाठीचं योगदान, जाणून घेऊया। श्रीमंतीचा बडेजाव न ठेवता सर्वसामान्य जीवन जगणारे श्रीमंत योगी अशी ओळख रतन टाटा यांनी मिळवली। 1991च्या जागतिकीकरणाच्या लाटेत टाटा समूहाची जबाबदारी रतन टाटा यांच्याकडे आली आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली। तनिष्क, स्टारबक्स, टाटा मोटर्स, लँड रोवर, जगवार, क्रोमा यासारखे जागतिक पातळीचे ब्रँड घडवणाऱ्या रतन टाटांनी सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्या केंद्रस्थानी ठेवली। त्यातून टाटा हाऊसिंग, टाटा स्वच्छ, टाटा नॅनो यासारख्या ब्रँडचा जन्म झाला। जमशेदजींचे वडील नुसेरवान टाटांनी 1850च्या दशकात सुरू केलेल्या कापसाच्या आणि कपड्यांच्या व्यवसायाचा वटवृक्ष वाढवण्यात रतन टाटांची भूमिकाही महत्त्वाची राहिली। स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक बांधिलकी हे टाटांच्या घराण्याचं वैशिष्ट्य राहिलं। त्याचा वारसाही रतन टाटांनी सार्थपणे पुढे चालवला। वाहन निर्मिती क्षेत्रात जागतिक पातळीवरचं योगदान। जागतिक पातळीवर IT क्षेत्रातील TCS कंपनी। कोरोना काळात 500 कोटींची मदत। पाळीव प्राण्यांसाठी 165 कोटींचं रुग्णालय। टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अनेकांना स्कॉलरशिप मदत। जागतिक पातळीवरचे ब्रँड रतन टाटांनी घडवले। अडचणीच्या काळात एअर इंडियाची टाटांकडून खरेदीही करण्यात आली। टाटा हे नाव जागतिक पातळीवर भारताची ओळख होतीये, त्यांचं हे योगदान मोठं असल्याचं मान्यवर सांगतायत। टाटा हमारे देश की नवरत्न में एक है। उनकी सारे कारोबार एक सामाजिक उद्देश्य से होता है। उनकी निधन से देश को नुकसान हुआ। उनकी विचार, उनकी सुझाव, उनकी मार्गदर्शन निश्चित रूप में हम सभी लोगों के लिए, देश की जो नीति निर्धारक है, सामाजिक कार्यकर्ता है और जो व्यवसाय जगत की दुनिया है, निश्चित रूप में रतन टाटा जी की कमी हम सभी को खलेगी। रतन टाटा न केवल हिंदुस्तान के प्रमुख उद्योगपति थे, बल्कि रतन टाटा ने एक वर्क कल्चर पूरे देश में विकसित किया। व्यवसाय सब करते हैं, फैक्ट्री और कारखाने बड़े बड़े लगते हैं, मगर टाटा का जिस प्रकार से रतन टाटा के मार्गदर्शन में काम हुआ, तो आज मैं कहूँगा कि देश ने अपना एक रत्न खो दिया है और उनका नाम था रतन टाटा। किसी इंसान को अगर अपना आदर्श बनाना है तो उसमें रतन टाटा सबसे ऊपर नंबर पर आएंगे। और किस तरह से क्वाइटली काम अच्छा करना चाहिए, इंडस्ट्रियलिस्ट तो नज़र ही नहीं आते थे वो, पर टाटा का गिवर, एक चैरिटेबल नेचर, वो हमेशा ध्यान में रहता था। देश के लिए बहुत बड़ा नुकसान है, नॉट जस्ट फॉर कॉर्पोरेट इंडिया बट फॉर द कंट्री एज अ होल। आई थिंक द इम्पैक्ट ऑफ हिज वर्क is quite unparalleled, and I think we should remember him through the richness of his work. रतन टाटांसारख्या उद्योजकांमुळे भारताची जागतिक पातळीवर उभी राहिलेली ओळख, उद्योग जगतात मूल्यांना दिलेलं महत्त्व आणि रोजगाराच्या निर्माण केलेल्या संधी हे योगदान मोठं आहे। रतन टाटांच्या निमित्तानं टाटा परिवाराच्या राष्ट्र उभारणीतील योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। टाटा कर्करोग संशोधन उपचार केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्था, TISS, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईत नरिमन पॉइंटचं NCPA, टाटा स्टील, टाटा पॉवर, DRDOच्या उभारणीतलंही योगदान। दूरदृष्टी असणारे, भारतीयत्वावर आणि भारतीयांवर प्रेम करणारे, उद्योग जगतात शुचितेला महत्त्व देणारे, दयाळूपणा आणि कनवाळूपणासाठी ओळखले जाणारे रतन टाटा नेहमीच स्मरणात राहतील। रतन टाटांसारखी व्यक्ती पुन्हा होणे नाही, ही रतन टाटांचे स्नेही सुहेल सेठ यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वांच्याच मनातली भावना आहे। I would remember him as a human being of great decency, great inspiration, great moral compass, and someone who lived his life with such courage, with such fortitude, and with such love for the country, and for every countryman, for every animal. I mean, I don't think there'll be another Ratan Tata. रतन टाटांचा स्वतःचा संसार नव्हता, मात्र त्यांच्या जाण्यानं प्रत्येक भारतीयाला एक चांगला माणूस सोडून गेल्याचं दुःख आहे।
रतन टाटांनी निर्माण केलेल्या चारित्र्य, माणुसकी आणि चांगुलपणाचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता प्रत्येक भारतीयाची असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.